अर्धाक्षण घडता संताचे संगती, अर्धाक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत् पापा। संत संगदी संत संगदी, अनेक प्रवाही घालू नको। संसार मज न करणे सर्वता, परमार्थ परता हाती दे। संत संगदी संत संगदी, अनेक प्रवाही घालू नको। जनार्दनीचा एका करुणा वचने, करी विनवणी पाया पासी। संत संग दे संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको। महायोग पिटे तटे भीमरत्यो, वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन् तमानंद कंदो। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, समचरण सरोजं सान्द्र नीलापदाभं। जगन्निहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं। सदैरवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा। नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम पदं भोजते जयस्कृति प्रदेशो विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कर जोडितो कथे काय
माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुल्या माझी वाणी तुझे बरणे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा मज दिसत सो परम विख्यातो जो जान ब्रह्मयाचास तू नारद जान नाम तिथे क्षोत याचे आचरणे नमनगा जेने धर्म जिजविलाची वरी तो संभाज जानवारे गाव तरला जयाची आकुळी दया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो आये महाराज विराजे जयांचे केलिया स्मरण होय सफळ विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अर्धाक्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत् पापा संत संग दे संत संग दे अनेक प्रवाही घालू नको विठ्ठल विठ्ठल अक्षर घडता संताचे संगती तेने होय शांती महत् पापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवकरीताने म्हणलेला अभंग ज्यांना वारकरी संप्रदायानं शांती ब्रह्म ही पदवी प्राप्त करून दिली असे महान पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि या एकनाथ महाराजांचा गोड असा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठातला परिचयाचा आणि आजच्या विषयाला ग्राह्य ठरेल असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंग माझ्या नातलयांचा आहे आणि या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज आज भगवंताच्या समोर उभा टाकून देवाकडे मागणं मागतात बरं का नव्हे नातलयाच्या अंतःकरणातली इच्छा भगवंताच्या समोर प्रकट करतात अभंगाच्या सेवेला सुरुवात करण्याअगोदर उपसंपर्याय देणं महत्त्वाचा असतो नव्हे त्याचं अध्य कर्तव्य मानलं जातं आणि त्या अनुषंगाने आजची जी सेवा आहे महाराज गेल्या 4 वर्षापासून चालत असलेला हे 5वे वर्ष आहे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यात
आज 7व्या दिवसाची सेवा म्हणजे उपांत्य सेवा, त्याला आपण जागराची सेवा म्हणतो. 7व्या दिवसाची सेवा आहे महाराज. आजच्या दिवशी भगवंताच्या समोर मागणं. गेल्या 6 दिवस जी आपण साधना केलेली आहे त्या साधनेचं फळ आजच्या दिवशी देवाकडे मागायचं, म्हणजे नुसता प्रस्ताव पाठवायचा आणि उद्या काल्याच्या प्रसादातून ते फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. विठ्ठल आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला ते हरिभक्तीपरायण गुरुवर्य दादा महाराज सोनटक्के बिंबळीकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी येण्याचा योग आला. तसं पाहिलं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे अंबाबाई आईच्या दरबारामध्ये आज या ठिकाणी सेवेचा योग आहे. माझं परम भाग्य समजतो बरं का, आणि या ठिकाणी सेवेला उपस्थित होतो. विठ्ठल आणि या अभंगातून माझे नाथ बाबा भगवंताच्या समोर इच्छा प्रकट करतात. महाराज, आमच्या अंतःकरणामध्ये एक प्रश्न आहे, तुमचा देव भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतोय का? करतो का? होय महाराज, असा आमच्या महाराजांनी पुरावा दिला. तू का पुरावी इच्छा, तू का आणि जया देव भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतो. बरं का, पुरावा जर सांगायचा झाला तर भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि काम्यवनात गेले, आणि काम्यवनात गेल्याच्या नंतर या अर्जुनाला तहान लागली. देवा मला तहान लागली. देवानं ऐकलं. याला जरा खणकायचं बंद करता का? थोडं स्पष्ट आवाज यावा असा. अर्जुनाला सांगितल्याबरोबर देवानं काय केलं? एक झाड अर्जुना उतरा खाली. आले उतरून. तुम्ही काय करा, या झाडाच्या सावलीला बसा, मी काय करतो पाणी घेऊन. आता अर्जुन झाडाला टेकायला बसलेले. देव गेला की पाणी आणायला, आणि तिथली शांतता पाहून, सुंदर असं रम्य वातावरण पाहून या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये सुभद्रेची इच्छा झाली. आता अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये सुभद्रेची इच्छा झाल्याबरोबर इकडे देवाला आता त्याला काय सांगावं लागतं का? होय, काय निरोप पाठवावं लागतं का? न सांगता तुम्हाला कळो येते अंतर.
विश्वंभर त्याला काय सांगावं लागतं महाराज होय अहो ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान वृक्षाचं पान हले ज्याची सत्ता आणि राहिली त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हले तुझी आसते तुम्ही कीर्तनाला आलात का? कसं आहे बोला की तुम्ही कीर्तनाला आलात का? तुम्हाला आणलंय महाराज. कुणी आणलं? देवानं आणलंय. देवानं. बरोबर आहे का? देवानं आणलंय. आणायचं काम तीच करते कीर्तनामध्ये. आणायचं काम तीच करते आणि बसल्या बसल्या सतरंजीच्या द्वारे उपसायला तीच लावते. बरोबर आहे का? बसल्या बसल्या मस्त पुढलेला झोपीत गुदाडे द्यायला तीच करते. आता हे मृदंग वादक आहेत आमचे. बरोबर आहे का? हे काय करते? पक्वाजाला कणिक लावते. जरा द्या आवाज स्पष्ट. पक्वाजाला कणिक लावते आणि पक्वाज वाजवला ती लावलेली कणिक काय होते? उडून श्रोते मंडळाकडे जाऊन पडते. आणि मस्त उडून गेलेली कणिक ही बसावं गपचीप मस्त असं एका ठिकाणी गोळा करते आणि त्याच्यापासून कुत्र बनव, गाढव बनव, बैल बनव हे बी बनवायला होणार. त्याच्याशिवाय काय चालतं का? नाही महाराज. अर्जुनाला इच्छा केलेली भगवंताला कळाली आणि इच्छा कळाल्याबरोबर माझ्या देवानं काय केलं आहे का? साडी आणि सुभद्रेचं रूप धारण केलं. सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या समोर उभा टाकला. कोण? देवाच्या रूपात असणारी सुभद्रा. अर्जुनानं पाहिलं आणि त्या अर्जुनाला इतका आनंद झाला महाराज. ये सुभद्रा मी तुझी आठवण काढीत होतो म्हणले. ये बरं झालं आली महाराज. बसली गप्पा छप्पा झाल्या सगळं काम उरकलो आणि अर्जुनाच्या ध्यानात आलं. अरे बापरे म्हणला का? देव पाणी आणायला गेला आणि देव जर आला रे आला तर आपली फजिती होईल की म्हणला. सुभद्रे उरक लवकर का? देव पाणी आणायला गेलाय. उरक म्हणले. आता सुभद्रेनं उरकलं आणि सुभद्रेनं प्रश्न केला. नाथ या काम्यक वनामध्ये आपली भेट झाली आणि या काम्यक वनामध्ये झालेल्या भेटीची काहीतरी आठवण राहिली म्हणून तुम्ही काय करा मला एक भेट वस्तू द्या. काय करा? भेट वस्तू द्या. आता देवानं अर्जुनानं काय केलं? बोटातली अंगठी काढली. बोटातली अंगठी काढली आणि घातली सुभद्रेच्या बोटात. निघ म्हणले आता लवकर. आता इकडून सुभद्रा गेली आणि इकडून देव घेऊन आली. अर्जुना घ्या पाणी घेतलं, पाणी पिलं. अर्जुना चलायचं का? हो देवा चला. बसले रथात. अर्जुन पाठीमागे जाऊन बसले. आता हा देव होता की देव कोण होता? ड्रायव्हर होता गाडीचा.
सारथी बसला महाराज रथात जाऊन डाव्या हातामध्ये अशी घोड्याची लगाम धरली, खांद्यावर चाबूक आहे आणि घोड्याला चाबूक हाणण्यासाठी हात उगारल्या बरोबर अर्जुन मागे बसलेला होता. अर्जुनाला हातात काहीतरी चमकल्यासारखं. कुणाच्या? देवाचे. अरे बापरे, मला देवाच्या हातात काहीतरी चमकाले, मगा नव्हतं म्हणला, आता चमकाले म्हणला, काहीतरी देवाच्या हातात भानगड आहे. जरा अजून ध्यान करून बघितलं, दुसरा चाबूक हात वर उचलला, मार, तेवढ्यात आणखी एकदा चमकलो. तिसऱ्यांदा हात उगारला आणि हात उगारल्याबरोबर अर्जुनानं असाच पाठीमागे धरला आणि बघितलं, अरे बापरे म्हणला, देवाच्या हातात तर आपण दिलेली अंगठी आहे. ती अंगठी बघितली ना, अर्जुनाची भीतीच कमी झाली. देवा, ही अंगठी तुमच्याकडे कसं काय? देव म्हणजे अर्जुन, आताच मग 5 मिनिटापूर्वी तूच घातलास की म्हणलं. आणि अर्जुनाचा अंतःकरण भरून आलं, हे देवा मला माफ कर. अरे माझ्यासारख्या सामान्य भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरिता तू एवढ्या खाल्ल्या थराला आलास. मला सांगायचंय काय, अर्जुनाच्या अंतःकरणातली इच्छा भगवंतानं पूर्ण केली. देव भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवे धरावी ते इच्छा. विठ्ठल विठ्ठल देव भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतो. आज नाथ या भगवंताच्या समोर उभे टाकून इच्छा करायला मागणं मागायला. बरोबर आहे का? मागणं मागायला. महाराज मागणं आणि संत हे समीकरण जुळत नाही. जे संत आहेत ते मागत नसतात आणि जे मागतात ते संत कधीच नसतात. बरोबर आहे का? संत ते मागत नसतात महाराज. असा प्रसंग आला, माझ्या तुकोबरायनं देवावर इतकं भक्तीचं केलं. तुकोबराय जर दर्शनाला गेले तर देवानं खाली मान घालायचं. काय करायचं? खाली मान घालायचं. भरपूर दिवस उलटून गेले आणि एकदा तुकोबराय वारीला गेले आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्याबरोबर त्या देवानं तुकोबरायच्या मुखाकडे बघायला चालू केलं आणि तुकोबरायला देवाला प्रश्न केला, भगवंता खूप वर्षानंतर मी या ठिकाणी वारी करतो, तुझं दर्शन करायला येतो, मी आलो रे आलो, तू मान खाली घालायचा आणि आज काय झाले माझ्याकडे बघायला? होय. आणि देवानं व्याकुळ होऊन सांगावं, तुकोबराय तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं म्हणून मी तुमच्या मुखाकडे पाहतो. म्हणसे काही मागा मागावं म्हणून म्हणालोय, पण माझ्या तुकोबरायने म्हणावं, भगवंता ही इच्छा तुझी केव्हा पूर्ण होणार नाही का? काही तुझ्याकडे मागणं ही आमची रीत. काही मागणे आम्हाळुतीत, काही मागणे आम्हाळुतीत, काही मागणे आम्हाळुतीत, काही मागणे आम्हाळुतीत, काही मागणे काही